पवित्र शास्त्र बायबल म्हणते, देव आमचा आश्रय आणि आमचे सामर्थ्य आहे, संकटात तो सहाय्य करता आहे. काय आपलाही हाच अनुभव आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, अनेकदा असे सांगितले जाते की आमच्या जीवनातील कोणत्याही क्षणामध्ये आम्ही देवावर अढळ विश्वास ठेवावा आणि त्याच्यावरच पूर्ण अवलंबून राहावे. परंतु अनेक लोक देवापेक्षा इतरांवर विश्वास ठेवतात. त्यांची धाव आणि धावा हा देवापेक्षा इतरांकडे जास्त असतो. प्रियांनो, आज आपण पाहणार आहोत की आम्ही देवावर अढळ विश्वास का ठेवावा आणि त्याच्यावरच पूर्ण अवलंबून का राहावे. तर मग प्रियांनो, आपल्या अध्ययनाची सुरुवात करायची ना? चला तर मग. श्रोत्यांनो, 15व्या स्तोत्रामध्ये एक पात्रतेची यादी आमच्या समोर ठेवण्यात आली. ती पात्रता आमच्यागी बाळगण्यासाठी आम्हाला एकतर पापांपासून सुटका प्राप्त होणे आवश्यक आहे आणि देवाच्या वचनरूपी जलाच्या स्नानाने प्राप्त होणारी आत्मिक शुद्धता प्राप्त होणे आवश्यक आहे. जसे आम्ही देवाचे वचन नियमितपणे वाचतो आणि तसे वागण्याचा प्रयत्न करतो, तसे आम्ही त्या राज्यासाठी अधिक आणि अधिक पात्र होतो. शाळेमध्ये एकदा प्रवेश मिळाल्यानंतर वरच्या वर्गात प्रवेश मिळण्यासाठी काठावर मार्क्स मिळणे पुरेसे असते, पण पहिला क्रमांक पटकावण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक असते. तसेच हे आहे, आम्हाला नीतिमत्वाची शुभ्र वस्त्रे परिधान करणे आवश्यक आहे. 16व्या स्तोत्रामध्ये तारणाऱ्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी विदित करण्यात आले आहे. तारणाऱ्या ख्रिस्ताविषयी असलेले हे तिसरे स्तोत्र आहे. 8व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताच्या जीवनाची झलक आहे. 9व्या वचनात त्याच्या मृत्यूची, तर 10व्या वचनामध्ये त्याच्या पुनरुत्थानाची व 11व्या वचनात त्याच्या स्वर्गरोहणाविषयी विदित करण्यात आलेले आहे. या स्तोत्राला मार्टिन लुथरने सोनेरी रत्न असे नाव दिले आहे. आपण त्याला दाविदाचे सोनेरी रत्न असे नाव देऊया, कारण श्रोत्यांनो, या स्तोत्रामध्ये दावीद भविष्यामध्ये जो तारण होऊन येणारा होता त्याच्या येण्याची प्रतीक्षा करताना दिसतो. 16वे स्तोत्र, पहिले वचन आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 16वा अध्याय आणि पहिले वचन. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरिला आहे. या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या वाणीचा पडसाद ऐकू येतो. योहान कृषुवर्तमान 5वा अध्याय आणि 30व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मी पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो आणि मी स्वतःला पूर्णपणे पित्याच्या हाती सोपवून दिले आहे. जेव्हा येशू ख्रिस्त स्वतः देव असूनही या पृथ्वीवर तुमच्या माझ्यासाठी मानव बनून आला, तेव्हा त्याने मुद्दामच अधीनता स्वीकारली. आपण प्रभू पित्याच्या अधीन आहो हे त्याने सांगितले. आम्ही मात्र तसे करीत नाही. आम्हाला थोडीशी महत्वाची जागा मिळाली की आम्ही उंच आवाजात बोलू लागतो. आमची इतरांकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि स्वतःला विशेष असे आम्ही समजू लागतो. आमची निर्मिती देवदूतापेक्षा किंचित खालच्या दर्जाची आहे असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. इब्रिलोकास पत्र 2 अध्याय 6 आणि 7 वचने पहा काय सांगतात. तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावी, अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित काल कमी केले आहे. तू त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुट मंडित केले आहे आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमिले आहे. तू सर्व काही त्याच्या अधीन, त्याच्या पायाखाली ठेविले आहे. सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही. श्रोत्यांनो, आम्हाला हा दर्जा घ्यावा लागला,
परंतु ख्रिस्ताला जो दर्जा ह्या पृथ्वीवर मानवरूपात देण्यात आला, तो त्याला घ्यावा लागला नाही. त्याने तो इच्छेने घेतला. मला आनंद वाटतो की मी मानव आहे, परंतु मानव खरोखर काय आहे हे मला समजून घ्यावे लागेल. मला हे जाणून आनंद वाटतो की तो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी आणि लोकांसोबत काय करणार आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. येशू ख्रिस्ताचे किती सुंदर चित्र आहे हे. हे चित्र दाविदाचे होते आणि हेच चित्र तुमचे आणि माझे सुद्धा आहे. स्तोत्रसंहिता 16वा अध्याय आणि 2रं वचन पहा. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही. प्रभू पित्याला स्वतःचा प्रभू म्हणून स्वीकारणे, त्याच्याजवळ तसे कबूल करणे खरोखर आनंददायक आहे. जसे लहान लेकराने वडिलांना बाबा किंवा पप्पा म्हणावे, तसेच हे आहे. आणि जेव्हा ते आपल्या आईवडिलांना बाबा व आई या नावाने ओळखू लागतात, तशी हाक मारू लागतात, तेव्हा कोणत्याही लेकराच्या आईवडिलांना त्याविषयी आनंद झाल्या वाचून राहत नाही. तुम्ही परमेश्वराला कधी प्रभुपिता म्हणून हाक मारली आहे काय? डोंगर दऱ्यांमधून प्रवास करताना किंवा उसळणाऱ्या समुद्राच्या भयंकर लाटा पाहताना किंवा झुळझुळ वाहणारे नदीचे पात्र पाहताना तुम्ही कधी म्हणाला आहात काय की हे निर्माणकर्त्या प्रभू, तू माझा पिता, माझा निर्माणकर्ता, तारणारा देव आहेस? स्तोत्रकर्त्याला तसे म्हणणे जणू अभिमानास्पदच वाटले. तो 3 आणि 4 वचनांमध्ये पुढे म्हणतो, पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत, त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे. जे परमेश्वराला सोडून अन्य देवतांच्या भजनी लागतात, त्यांना पुष्कळ दुःखे होतील. ते रक्तमय पेयार्पणे अर्पितात, तशी मी अर्पिणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणाराही नाही. श्रोत्यांनो, दाविदाच्या काळात यहुदी तर दागोन व बाल या देवतांची पूजा करीत. बऱ्याचदा ते मूर्तीसमोर नरबळी, विशेषतेने स्वतःच्या लहान मुलांचे बळी अर्पित. या गोष्टींचा परमेश्वराला वीट आहे आणि मूर्तीपूजा करणेही त्याला अजिबातच मान्य नाही. दावीद अशा गोष्टींपासून स्वतःला दूर राखतो, कारण या गोष्टींचा प्रभू परमेश्वराला वीट आहे. तो परमेश्वराच्या सेवेत, त्याच्या आराधनेत, स्तुती उपासनेत, त्याच्या लोकांच्या सहवासात रमतो. कारण प्रभू परमेश्वर येशू ख्रिस्ताचा पिता हाच केवळ एकमेव खरा व जिवंत देव आहे हे त्याला ठाऊक आहे. पुढे तो मोठ्या आनंदाने व अभिमानाने 16व्या स्तोत्राच्या 5 आणि 6 वचनांमध्ये म्हणतो, परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. श्रोत्यांनो, ही किती अद्भुत आणि सुंदर गोष्ट आहे की परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे. प्रभू माझ्यासाठी पृथ्वीवर मानव बनून आला. त्याने माझे पाप स्वतःवर घेतले. त्याने माझ्यासाठी पराकोटीचे दुःख झेलले. खरे तर ही पृथ्वी त्याच्यासाठी परकी व अनोळखी होती, पण त्याने येथले मानवाच्या जीवनातले सर्व काही सहन केले आणि त्याने यहोवा देवामध्ये आनंद केला. त्याचे जीवन शांती व आनंदाने भरून राहिले. हा येशू ख्रिस्त माझे वतन व माझा वाटा आहे असे म्हणायला मला खरेच आवडते. म्हणजे एखाद्या कुटुंबात 5-6 लेकरे असावीत आणि प्रत्येकासाठी आईने कामातून वेळ काढून खास वेळ पाळीपाळीने द्यावा, तसेच हे आहे. माझी आई सतत माझ्याच वाट्याला यावी, तिने फक्त माझ्यावरच प्रेम करावे, असे प्रत्येक मुलाला वाटतेच, होय ना श्रोत्यानो? कारण आई व मुले यांचे नाते तेवढे प्रीतीचे असते. असेच अतिशय घनिष्ठ प्रीतीचे नाते परमेश्वर व दावीद यांच्यात आहे. जर खुद्द प्रभू परमेश्वर माझ्या वाट्याला आला आहे, तर मला आणखीन कशाची गरज आहे, असेच त्याला जणू म्हणायचे आहे. आणि अशी परमेश्वर प्राप्ती म्हणजे जीवनाची प्राप्ती आहे, हेही गुपित त्याला उलगडले आहे. म्हणून तो म्हणतो की माझी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. होय श्रोत्यानो, येशूकडे येणे, तो तुमचे वतन, तुमचा वाटा म्हणणे म्हणजे विपुल जीवन प्राप्त होणे आहे. योहान कृष्णवर्तमान 10वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये तो म्हणाला, मी आलो आहे ते त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. येशू ख्रिस्ताने ही गोष्ट त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सांगितली. तसेच तो पुढे योहान कृष्णवर्तमान 15वा अध्याय आणि 11व्या वचनात म्हणाला,
माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत. श्रोत्यानो, जर प्रभू परमेश्वर आमचे वतन असेल तर आमचे पात्र आनंद, शांती व आध्यात्मिक आशीर्वाद यांनी काठोकाठ भरून वाहेल. पुढे स्तोत्रकर्ता 16वे स्तोत्र आणि 7व्या वचनात म्हणतो, परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करीतो. माझे अंतर्यामही मला रात्री उपदेश करीते. कोणा अपरिपूर्ण मानवाने बोध करण्यापेक्षा परमेश्वराने आपल्याला बोध केला आहे याचा या स्तोत्रकर्त्याला मनापासून आनंद वाटतो. कारण परमेश्वराचा बोध परिपूर्ण व सुयोग्य आहे हे त्याला ठाऊक आहे. म्हणूनच त्याच्याच बोधावर तो पूर्णपणे विसंपून आहे. 16व्या स्तोत्राची 8 ते 10 ही वचने आपण वाचूया. 8 ते 10 वचने. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. श्रोत्यानो, हे स्तोत्र येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी आहे व 50व्या दिवशी पेत्राने जे भाषण केले त्या भाषणाचा गाभा हे स्तोत्र होते. आपण ती वचने वाचूया. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 25 ते 31 वचने. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. विजयी झाला प्रभू त्या मारणी. सांगा प्रभू उठला. तारणाऱ्या हे प्रभू ये मनी तू वाजला. तारणाऱ्या
प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 25 ते 31 वचने. दावीद त्याचविषयी असे म्हणतो, मी प्रभूला आपणापुढे नित्य पाहिले आहे. मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. यास तो माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्हासित झाली. आणखी माझा देहही आशेमध्ये निवास करेल, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत. तू आपल्या दर्शनाने मला हर्षभरीत करशील. अहो बंधुजन हो, कुलाधिपती दावीद याचविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मेला, त्याला पुरले, त्याची कबर आतापर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की देव शपथ वाहून म्हणाला, तुझ्या संततीतील एकाला तुझ्या राजस्थानावर बसवेन. ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या उठण्याविषयी बोलला की त्याचा आत्मा अधोलोकात राहू दिला नाही आणि त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. पेत्राने अशा प्रकारे या स्तोत्राचा संदर्भ देऊन जे भाषण केले त्यामुळे रोमी साम्राज्याची उलथापालथ झाली. कारण ते भाषण ऐकून ज्यांना येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची खात्री पटली असे हजारो लोक ख्रिस्ताचे अनुयायी बनले. पुढे या भाषणामध्ये 34 ते 36 या वचनांमध्ये पेत्र म्हणाला, त्या येशूला देवाने उठविले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहो. यास्तव तो देवाच्या उजव्या हस्ते उच्चपदी बसवलेला आहे. आणि पुढे एक वचन सांगते, दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की मी तुझे वैरी तुझ्या पायाचे आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. यास्तव इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारिले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. पेत्राच्या या सुंदर भाषणामध्ये 16व्या स्तोत्राचा मोठा संदर्भ आहे. खरोखर हे स्तोत्र विलक्षण आहे. याच्या 8व्या वचनात येशू ख्रिस्ताच्या जीवनाचे चित्र आहे. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे म्हणून मी ढळणार नाही. नंतर 9वे वचन त्याच्या मृत्यूविषयी आहे. तो म्हणतो, म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरचे मरण पत्करले व त्याला माहीत होते की परमेश्वर त्याला मृतांमधून उठवेल. आणि 10व्या वचनात त्याच्या पुनरुत्थानाचे चित्र आहे. तो म्हणतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास गर्तेचा अनुभव घडू देणार नाहीस. आणि शेवटच्या म्हणजे 11व्या वचनात त्याचे गौरवी स्वर्गारोहण विदित करण्यात आले आहे. जीवनाचा मार्ग तू मला दाखविशील, तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत. या सर्व वचनांवरून अगदी स्पष्ट होते की ख्रिस्ताच्या या जगात येण्याच्या फार फार पूर्वी त्याच्याविषयी या स्तोत्राद्वारे विदित करण्यात आले होते. पुनरुत्थित ख्रिस्त आजही या क्षणी आमच्यामध्ये उपस्थित आहे व आजही आम्हाला तो विपुल जीवन देण्याकरिता उत्सुक आहे. कदाचित आपण त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केला असेल, पण आपले संबंध पहिल्या इतके दृढ नाहीत. दृढ करून घ्या. तुम्ही जर त्याला प्रभू म्हणून ओळखत नसाल तर ओळखून घ्याल. कारण श्रोत्यानो, दिवस फार वाईट आहेत आणि हे अंतिम दिवस आहेत. आता आपण 17व्या अध्यायाकडे वळत आहोत. देवाचे वचन आमचे संपूर्ण जीवन व्यापून टाकणारे आहे. आमच्या जीवनाचा एकही कोपरा, एकही अंग असे नाही की त्याला देवाचे वचन स्पर्श करीत नाही. आणि मानवी भावना, दुःख, भीती आणि काळजा याबरोबरच मानवी श्रद्धा, आशास्थान, दिलासा व विसावा या सर्व गोष्टींचे अतिशय सुंदर प्रतिबिंब स्तोत्रसंहितेमध्ये आम्हाला पाहायला मिळते. म्हणूनच अनेकांना स्तोत्रसंहितेतून रोजचे मनन करणे आवडते. आमच्या निराशेच्या क्षणांमध्ये या स्तोत्रांमधूनच आम्हाला आशेचे किरण मिळतात व दुःखाचे काळे ढग नष्ट होऊन आनंदाने मन भरून जाते. त्याचे कारण असे श्रोत्यानो की ही स्तोत्रे तुमच्या व माझ्यासारख्या रक्तमासाच्या मानवांनी लिहिलेली आणि ती ईश्वर प्रेरित असल्याने त्यामध्ये देवाची मधुर मंदवाणीही आम्हाला ऐकायला मिळते. दावीद जेव्हा एका मोठ्या संकटात होता तेव्हा त्याने हे 17वे स्तोत्र प्रार्थनेच्या रूपात लिहिले. या स्तोत्राला दाविदाची प्रार्थना असे म्हटले जाते. भयंकर अरण्यातील अनुभवातून उत्पन्न झालेले हे स्तोत्र आहे. प्रश्न हा आहे की त्याने हे स्तोत्र केव्हा लिहिले असावे. कदाचित जेव्हा अमालेकांनी
दावीद व त्याच्या लोकांच्या गैरहजेरीत त्यांची बायका मुले व संपत्ती लुटून नेली आणि संतापाने व दुःखाने दाविदाचे लोक त्याला मारायला उठले, त्यावेळेस त्याने ही प्रार्थना केली असावी व हे स्तोत्र लिहिले असावे. या स्तोत्रामध्ये दाविदाचा परमेश्वरावरचा विश्वास दिसून येतो, परंतु यामध्ये येशू ख्रिस्ताविषयी भविष्य सुद्धा विदित करण्यात आले आहे. हे स्तोत्र अभ्यासताना लक्षात ठेवा की आम्ही आता नवीन भागात आलो आहोत, ज्यामध्ये येशू ख्रिस्ताविषयी भविष्यवाणीच्या रूपात सांगण्यात आले आहे. अर्थातच हे पुस्तक त्याच्याविषयीचे आहे. 17वे स्तोत्र, पहिले वचन वाचूया. हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे. दावीद ही प्रार्थना अतिशय प्रामाणिकपणे करीत आहे. जेव्हा शॉल त्याचा पाठलाग करीत होता, त्याचे जीवन संकटात होते, त्यावेळी ही प्रार्थना त्याच्या हृदयातून निघाली आहे. या प्रार्थनेमध्ये कोणतेही कपट नाही. मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाला अशी निष्कपट प्रार्थना करता येणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आम्ही आमच्या मनाचे काही कोपरे स्वतःसाठी राखून ठेवतो. काही इच्छा, काही स्वप्ने आणि काही विचार परमेश्वराला समजू नयेत, ते त्याच्या समोर येऊ नयेत असा आपला प्रयत्न असतो आणि अशा प्रकारे हातचे राखून आम्ही प्रार्थना करतो. परंतु दाविदाची प्रार्थना तशी नाही. तो प्रामाणिकपणे प्रार्थना करून म्हणतो, हे परमेश्वरा, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे. दुसऱ्या वचनात तो काय म्हणतो पहा. 17वा अध्याय 2रे वचन, माझा निवाडा तुझ्या पुढे हो, तुझे डोळे समदृष्टीने पाहोत. परमेश्वराने आपला न्याय करावा, कारण आपण चुकलो नाही असे दाविदाचे प्रामाणिक म्हणणे आहे. आमच्यापैकी किती जणांजवळ असा दाविदासारखा आत्मविश्वास आहे? आम्ही असे म्हणू शकतो का की मी चुकलो नाही, मी चुकले नाही, म्हणून हे देवा तू माझा योग्य तो न्याय कर. कितीदा तरी आम्हाला आमच्या चुकांमुळे परमेश्वराच्या न्यायाची नाही तर दयेची गरज असते. पुढे आणखीन आत्मविश्वासाने दावीद 3ऱ्या वचनात काय म्हणतो पहा. तू माझे हृदय पारखिले आहे, रात्री तू माझी झडती घेतली आहे. तू मला तावून सलाखून पाहिले आहे, तरी तुला काही आढळले नाही. मी मुखाने अतिक्रमण करणार नाही असा संकल्प मी केला आहे. श्रोत्यांनो, मला वाटतं की या ठिकाणी या वचनात आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे चित्र दिसते. कारण जेव्हा दाविदाची परमेश्वराने झडती घेतली, त्याचे हृदय त्याने पारखिले, तेव्हा त्याला त्यामध्ये काही आढळले. जेव्हा तो तुमचे व माझे हृदय पारखून पाहतो, तेव्हा त्याला ते निर्दोष आढळत नाही. ही गोष्ट सत्य आहे की तुम्ही, मी, दावीद किंवा कोणीही मानव निर्दोष नाही, निष्पाप नाही. आपण सर्व पापी आहोत, पण देवाच्या गौरवाला उणे पडलो आहोत. परंतु एकच असा मानव आमच्यात होता की जो निर्दोष, निष्पाप व निष्कलंक होता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो स्वतः देव असताना आम्हा मानवांची पापांची खंडणी भरून देण्यासाठी पृथ्वीवर मानव बनून आला. पण तो शेवटपर्यंत निर्दोष, निष्कलंक व निष्पाप राहिला. त्याच्याविषयी पवित्र शास्त्र पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय आणि 22व्या वचनात सांगते. पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय 22वे वचन, त्याने पाप केले नाही, त्याच्या मुखात कपट आढळले नाही. पुढे तो 23व्या वचनात म्हणतो, त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही, दुःख सोशित असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे ते सर्व सोपून दिले. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी 17व्या स्तोत्राच्या 3ऱ्या वचनात सांगितले आहे. 17व्या स्तोत्राच्या 4थ्या वचनात स्तोत्रकर्ता काय म्हणतो पहा. मनुष्यांच्या कृत्यांविषयी म्हटले तर तुझ्या तोंडच्या वचनामुळे मी आपणाला जबरदस्त माणसांच्या मार्गापासून दूर ठेविले आहे. या ठिकाणी जबरदस्त व्यक्ती म्हणजे सैतान आहे. तो या जगामध्ये असल्यामुळे देवाच्या लेकरांनी त्याच्याविषयी सावध राहणे आवश्यक आहे. दावीद आपल्या शत्रूंच्या प्रदेशात होता आणि शौलापासून लपत असताना त्याला ह्या गोष्टींची पुरेपूर जाणीव होती. आज देवाचे लोकही या जगात म्हणजे शत्रूच्या, सैतानाच्या प्रदेशात वावरत आहेत. म्हणून पवित्र आत्मा परगम येथील मंडळीला उद्देशून प्रगटीकरणाचे पुस्तक 2रा अध्याय 13व्या वचनात म्हणाला. प्रगटीकरणाचे पुस्तक 2रा अध्याय 13वे वचन, तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे, सैतानाचे आसन आहे तेथे राहतोस. परंतु श्रोत्यानो, आम्ही जेथे असू तेथे जर आम्ही देवाच्या वचनाला धरून राहिलो तर आम्ही सैतानाच्या पाशात अडकणार नाही. कारण देवाचे वचन आम्हाला सर्व वादळांमध्ये
खडकातल्या कपारीप्रमाणे संरक्षण देणारे आहे. आज कदाचित लोक निष्कारण तुम्हावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतील, तुमचा जीव धोक्यात असेल किंवा तुम्हाला पाशात अडकविण्यासाठी न्यायालयात तुमच्यावर खोटे नाटे आरोप करण्यात आले असतील. पण भिवू नका, कारण तुम्ही जर देवाच्या बाजूने आहात तर तुमचे रक्षण करण्याची, तुमचे पाऊल ढळू न देण्याची जबाबदारी त्याची आहे. स्तोत्रसंहिता 46 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये तो म्हणतो, शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. आता 5व्या आणि 6व्या वचनात आम्हाला वाचायला मिळतं 17 अध्याय 5 आणि 6 वचने. माझी पावले तुझ्याच मार्गाला धरून आहेत, माझे पाय घसरले नाहीत. मी तुझा धावा केला आहे, कारण हे देवा तू माझे ऐकतोस. माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. दाविदाला अनुभवाने माहीत होते की त्याचा धावा प्रभू परमेश्वरापर्यंत पोहोचतो. त्या दाविदाचा जो परमेश्वर आहे तो आमचाही तुमचाही परमेश्वर आहे. तो संकट समयी आमची हाक ऐकून आमच्या मदतीस येतो. प्रभू येशूच्या नावात तो आमच्या गरजा पुरवितो आणि आम्हाला सर्व संकटांमधून सोडवतो. आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीत त्याच्याजवळ या, त्याला हाक मारा. तो तुमची मदत करण्याकरिता तयार आहे. प्रभू परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. मागील प्रश्नाचे उत्तर आहे डी. मूड आपल्या मनात म्हणतो देव नाही. आजचा प्रश्न, पेत्राच्या सुंदर भाषणामध्ये कोणत्या स्तोत्राचा मोठा संदर्भ आहे? प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की देवाच्या उपस्थितीत आम्हाला आनंद आहे. आम्हाला खात्री देण्यात आली आहे की देवासोबत आमचे शरीर आणि आत्मा सुरक्षित राहू शकतात. आमचे हृदय आनंदित होऊ शकते आणि सार्वकालिक आनंद आम्ही घेऊ शकतो. प्रियांनो, काय देव तुमचा आश्रय आहे असे तुम्ही मानता? काय आम्ही देवाचा धावा करतो? पहा, देवच आमचा संरक्षक आहे असा अनुभव घेण्यासाठी आपण तयार आहात काय? आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, तूच आमचा आश्रय आहेस. तू आम्हाला संरक्षण देणारा आमचा जिवंत देवही आहेस. आणि म्हणून प्रभूजी, आजच्या मननाबद्दल जी शिकवण तू आम्हाला दिलीस त्याच्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. होय प्रभू परमेश्वर देवप्पा, या मार्गदर्शनानुसार आमच्या जीवनामध्ये चालण्यासाठी तुझं सहाय्य तू आम्हाला कर. आणि प्रभूजी, आमचं जीवन ज्याला तू संरक्षण देत आहेस त्याच्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभारही मानतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूमध्ये आनंद करा, उल्हास करा. प्रभू आपणास आशीर्वादित करो.